नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी ही आहे ही. ज्यांना सोयाबीन आवडत नसेल ना, त्यांनी या पद्धतीने सोयाबीन आणि हरभरा अशी मिक्स भाजी नक्की ट्राय करून पहा. इतकी सोपी आहे आणि चमचमीतसुद्धा आहे. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकता. इतकी मस्त लागते भाजी, कुणाला कळणारसुद्धा नाही हे सोयाबीनची आहे ती. तर आपण त्याची डिटेलमध्ये रेसिपी पाहूया. तर आता इथं कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकले आणि त्याच्यात साधारण 1 चमचा मीठ टाकले आणि 1 मोठी वाटी भरून मी सोयाबीन घेतलेली आहे. त्याला आपण कुकरला 1 शिट्टी काढूया. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पुढं. आता एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता जिरे मोहरी तडतडून झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. मी इथं कांदा टाकला आहे. जर तुम्हाला कांदा वगैरे टाकायचा नसेल तर आपलं नेहमीचं वाटण टाकूनसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. ज्या पद्धतीने सांगितली आहे ना, अगदी सेम प्रोसिजरमध्ये. आता इथं 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तिचा कच्चटपणा जाईपर्यंत तुम्ही छानपैकी परतून घ्या. आपण झाकण ठेवूया त्याच्यावर 1 मिनिटभर, म्हणजे ते कांदा आणि आलं लसूण छान परतलं जाईल. आता ते छान परतल्यावर आपण त्याच्यात टोमॅटो घातलेला आहे 1 मोठा. तुम्ही इथं प्युरीसुद्धा घालू शकता, पण प्युरीपेक्षा चिरून घातलेल्या टोमॅटोची चव थोडी छान येऊन जाते. आता इथे चवीनुसार मीठ घाला, म्हणजे टोमॅटोसुद्धा आपले लवकर गळून जातील आणि लवकर शिजतीलसुद्धा. तर मी त्याच्यावर झाकण ठेवले. पहा, तोपर्यंत आपले हे सोयाबीन पहा एकदम छान शिजलेले आहेत आणि आता त्याच्यात पाणी ओतून 2-3 पाण्याने आपण त्याला स्वच्छ धुवून काढायचे आणि पिळून घ्यायचे. पहा इकडं तोपर्यंत कांदा टोमॅटो छानपैकी परतून झाले. आता मी गॅस बारीक केला आहे आणि बेसिक मसाले टाकूया. त्याच्यात हळद 1 चमचा टाकली, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकला आहे. तुम्ही इथं कधी ना पावभाजी मसाला टाकू शकता किंवा छोले मसालासुद्धा टाकू शकता. त्यामुळे थोडासा फरक पडतो चवीमध्ये. आता इथे किंचित पाणी टाकते, म्हणजे आपले मसाले करपणार नाही. पहा लगेच छानपैकी त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपली सोयाबीन छानपैकी अशी पिळून घेतलेली आहे 2-3 पाण्याने धुवून. आता फक्त 15 मिनटं भिजत घालूनसुद्धा करतात, पण जर असं कुकरमध्ये घालून केलं ना, त्याचा जो उगरीट वास येत असतो, ज्यामुळे सोयाबीनची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर तो ह्या पद्धतीने केल्यावर अजिबात वास येत नाही. ठीक आहे. आता सोयाबीन टाकून घेतलेत. आता त्याच्यात मी इथं हे चणे उकडून घेतलेले आहेत कुकरला वरती आणि त्याच्यात मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही त्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता, पण चणे टाकल्यावर इतकी भन्नाट भाजी लागते. ज्यांना सोयाबीन आवडत नाही आहे ना फक्त खायला, त्यांनी चणे टाकून ही भाजी नक्की करा. त्याला 2 मिनटं छानपैकी आता झाकण ठेवून मी तेल सुटू दिले आणि अगदी त्याच्यात कपभर पाणी ओतलेलं आहे. म्हणजे आता मी इथं जर या स्टेजला तुम्ही थोडा रस्सासुद्धा करू शकता त्याचा लपथपीत, किंवा सुक्कीसुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही आहे. आता मी त्याच्यात अजून टेस्ट थोडी भन्नाट यावी म्हणून मी चिकन मसाला घातलेला आहे. सोयाबीनची चव थोडी नॉनव्हेजसारखी लागते म्हणून मी इथे चिकन मसाला घातला आहे. नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे. पहा आपली 10 मिनटं गॅस बारीक करून ठेवला. इतकी मस्त भाजी झालेली आहे ना. सगळ्यात शेवटी तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर चिरून घाला आणि मस्तपैकी त्याला लगेच तुम्ही सर्व करा. इतकी भन्नाट चवीला मस्त वास सुटलेला आहे. लगेच आपण सर्व करूया. आता पहा, ही तुम्ही डब्याला नेऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकता आणि ज्यांना आवडत नाही ना, त्यांना कळणारसुद्धा नाही ही सोयाबीनची भाजी इतकी भन्नाट होते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.